नमस्ते, मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी। तर आज मी एका झाडाखाली थांबलेली आहे आणि हे झाड कोणतं आहे ओळखा पाहू। तर हे झाड आहे पळसाचं झाड आहे आणि ह्या पळसाची झाडाची जी पानं आहेत तर ती मी तोडणार आहे थोडीशी आणि पुढे या पानांपासून काय काय बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। तर हे जे झाड आहे हे खूप औषधी असं झाड आहे, पळसाचं झाड। ह्याची पानं पण उपयोगी येतात, फुलं उपयोगात येतात, पळसाच्या झाडाची साल सुद्धा उपयोगी पडते। तर वेगवेगळे असे ह्याचे उपयोग। तर मी आता थोडी पानं तोडून घेते, मला जास्त नाही तोडायची आहेत, तर 15-20 अशी पानं तोडायची आहेत, कारण की हे झाड आमचं नाही, उगाच कोणी काही मला बोलायला नको नाही का। तर थोडीशीच पानं तोडून येणार आहेत आणि पानं थोडीशी कवळी आहेत, अजून अशी गोजलेली नाही पानं आहेत। पायात मी चप्पल घातलेली तरी पण बोरीचा जो काटा आहे तो काटा बसला माझ्या पायाला आणि किती रक्त निघालं बेकार। इकडं काटा दुसरीकडे तर मोडलाय, पण अजून चप्पल घातलेली मी पण पाय बाजूला पडला त्याच्यामुळे तसं झालं। बघावं लागेल मला आता। फायनली मी एवढी पानं तोडलीत, जास्त नाही पानं तोडत, एवढीच तोडली आणि आता मी घरी घेऊन जाते। आणि तर ही आहेत सगळी पानं आणि ही आहे जी काडी आहे, आपण खराट्याला वगैरे वापरतो ना ती काडी आहे। तर आधीच्या काळी काय करायची माहिती का, जी हे पळसाची पानं आहेत तर ती पळसाची पानं सुकवून ठेवायची आणि ती पावसाळ्यात वगैरे कोणत्याही कामासाठी वापरायची। तर आत्ताही असं करतात। आणि पळसाच्या पानात आधी काय करायचे, असा मस्त मोठा पुडा बांधायचा आणि त्याच्यात ज्या चिंचा आहेत त्या चिंचोके काढून चिंचा पण बांधून ठेवायचे। आणि जवळजवळ 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। अशी जी पानं आहेत पळसाची पानं तर ती सुकवायची आणि त्या सुकवलेल्या पानापासून पत्रावळी बनवायच्या आणि लग्नामध्ये त्या वापरायच्या। तर ज्यावेळेस माझ्या काकांचं लग्न झालं तर त्यावेळेस आम्ही लहान होतो आणि त्यावेळेस आम्ही कडुलिंबाच्या झाडाखाली जायचो आणि काड्या त्या आम्ही उचलून आणायचो सुकलेल्या आणि त्या अशा जमा करायच्या खूप साऱ्या आणि पळसाची पानं सुकवलेलीच असायची। तर ती पळसाची पानं आणि कडुलिंबाच्या काड्या किंवा अशा ज्या खराट्याच्या ज्या काड्या आहेत तर त्या घ्यायच्या आणि त्याच्यापासून पत्रावळी मस्त एकमेकात गुंफून एक पत्रावळ तयार करायची। तर मी आता तसेच करून बघणार आहे, कारण की आता खूप वर्ष झाली कधी केली नाही आणि आज पळसाच्या पानापासून पत्रावळ बनवणार आणि त्यामध्ये जेवणार आहे। चला आता बनवूया आपण। आमच्याकडे पळसाच्या पानाचं खूप महत्त्व आहे। कोणतंही असं महत्त्वाचं काम असेल, एखादी पूजा असेल किंवा लग्न कार्य वगैरे, तेव्हा पण म्हणजे लग्न कार्यामध्ये तर नाही एवढी वापरत, तेव्हा फक्त जेवणासाठीच वापरतात। पण ज्यावेळेस पूजा असते तर त्यावेळेस अशी पानं खास लागतात। या पानांमध्ये काही पण ठेवतात, नैवेद्य वगैरे। तर आता पानं मी एकमेकांना जोडून बनवते। अशी 2 पानं घ्यायची आणि त्याच्यामध्ये एक काडीचा तुकडा घ्यायचा आणि त्याच्याने अशी बांधायची, अशी करून शिवायची। पानामध्ये पान असं ठेवायचं जवळ आणि एक काडीचा तुकडा घ्यायचा आणि तो मध्ये लावून घ्यायचा। आणि आधी काय करायचे, तर ही जी पळसाची पानं आहेत तर ती पळसाची पानं सुकवायची, बाया डोंगराला जायच्या आणि आसपासच्या जवळ झाडी असेल तर तिथं जाऊन सगळी पळसाची पानं तोडायची, ती छान सुकवायची आणि सुकवून झाल्याच्या नंतर काय करायचं, ती पानं पुन्हा गोळा करायची आणि विकायला न्यायची। म्हणजे पळसाची पानं द्यायची आणि पळसाच्या पानावर कांदे घ्यायचे। तर पळसाची पानं किलोने घेतली जायची आणि त्याच्यावर किलोने कांदे घेतले जायचे। जसं आधीच्या काळी वस्तू विनिमय कसं करतात तर त्या पद्धतीने त्यावेळेस चालायचं। आत्ताही काही ठिकाणी घेतात पळसाची पानं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कांदे वगैरे देतात, पण आत्ता थोडी म्हणजे सगळं आता कमीच झालं। आता कोणी पळसाची पानं तोडून ती विकायला नेत नाहीत।
तर आधीच्या काळी खूप न्यायचे. आणि ज्यावेळेस लग्न असेल कोणाच्या घरी तर त्यावेळेस तर आजूबाजू सगळी लोक रात्रीच्या टायमिंगला जमा व्हायचे आणि सगळेजण जे पत्रावळी आहेत, ज्या बाजी आहेत त्या बनवायला यायचे. म्हणजे जेवण झाले की त्याच्यानंतरून 8 ते जवळजवळ 12 वाजेपर्यंत असे सगळे लहान मोठी माणसं सगळे मिळून ह्या सगळ्या बाजी बनवायच्या आणि त्या लग्न कार्यात मग वापरायच्या. तर अशा प्रकारचं काम व्हायचं. पण आता सगळ्या गोष्टी बदलत चालल्या. आता कोणी कोणाच्या घरी जात नाही. आता प्लास्टिकच्या प्लेट्स आल्यात. चला आता बाज तयार झालेले आहे. खूप भूकही लागलेली आहे. आता मी जेवणार. चला या तुम्ही पण जेवायला. हा भात आणि तुरीची डाळ बनवलेली आहे. आणि ही जी पालवी दिसते ती शेवग्याच्या झाडाची पालवी आहे. आणि इकडं करवंद आहेत. तर ही मिठाच्या पाण्यात टाकून ठेवलेली करवंद. आणि इकडे कांदा आहे. आणि इकडे छान मस्त मी आलूवडी बनवलेली आहे. तर आता जेवते. खूप मस्त अशी जास्त भूक लागलेली आहे. या तुम्ही पण जेवायला. तर खूप दिवसांनी आणि खूप वर्षांनी असं मी पळसाच्या पानामध्ये आज जेवण करत आहे. तर या जेवायला. खूप छान आणि मस्त असं जेवण आहे. तर आजच्या पुरता फक्त एवढाच व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.